आणि आता बातमी पाहूयात नाशिकमधून पूर ओसरल्यानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरातील पुराची भीषणता समोर येते। अनेक मोठमोठाले दगड पुराच्या पाण्यात वाहून आलेत। गोदा काठावर मोठमोठ्या दगडांचा ढीग तयार झालाय। महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या हे दगड हटवण्याचं आणि स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। तेथील याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। गोदा घाटाचा परिसर 3 दिवसांपासून पाण्याखाली होता आणि आता पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर पुराची भीषणता या दृश्यांमधून आपल्याला लक्षात येईल। गोदा घाटावर हे अशा पद्धतीने हे सगळे मोठे मोठे दगड जे आहे, खडक जे आहे ते वाहून आलेले आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतील। अगदी गोदा घाटावर हे जे सुशोभीकरणाचं काम सुरू आहे त्या ठिकाणीच नाही तर या ज्या शिळा आहे किंवा हे जे खडक आहेत हे अगदी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने पूर्णपणे वाहून आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। या ज्या शिळा आहे, खडक जे आहे ते वाहून आलेले आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी होळकर पुलाखाली जे मेकॅनिकल गेटचं काम सुरू आहे त्यासाठी भिंत तोडण्यात आलेली होती आणि त्या